लोकनेते ॲडव्होकेट भीमराव नाना बडदे यांनी जनतेच्या प्रश्नासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आमदार विवेक भैया कोल्हे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पहिले लोकसभा खासदार लोकनेते ॲडव्होकेट स्वर्गवासी भीमराव नाना बडदे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर चौक कोपरगाव येथे प्रतिमा पूजन, वृक्षारोपण व पालकत्व अभियानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विधान परिषद सदस्य आमदार विवेक भैया कोल्हे यांनी उपस्थित राहून लोकनेते ॲडव्होकेट स्वर्गवासी भीमराव नाना बडदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. धर्मयोद्धा माजी खासदार ॲडव्होकेट भीमराव नाना बडदे स्मृती प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रांत शाखा कोपरगाव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार विवेक भैया कोल्हे यांनी सांगितले की लोकनेते ॲडव्होकेट भीमराव नाना बडदे यांनी जनतेच्या प्रश्नासाठी आयुष्यभर संघर्ष केला. विशेषतः कोपरगावच्या पाणी प्रश्नावर त्यांनी सातत्याने आवाज उठवून सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे. समाजहिताची त्यांची तळमळ, विकासाची दूरदृष्टी आणि जनसेवेची निष्ठा ही आजच्या पिढीसाठी आदर्शवंत असून त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणादायी आहे. कार्यक्रमात जयंती सप्ताहानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच पालकत्व अभियानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू घटकांच्या विकासासाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. यावेळी लोकनेते ॲडव्होकेट स्वर्गवासी भीमराव नाना बडदे यांच्या विचारांचा आणि जनसेवेचा आदर्शाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला आहे. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव. आज या ठिकाणी कोपरगावचं भूषण नव्हे तर अहिल्यानगर किंवा संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मोठा असा नावलौकिक कमावलं आणि कोपरगावचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये पोचवलं असे आपल्या सगळ्यांचे लाडके माजी खासदार स्वर्गीय भीमराव नाना बडदे. खरं तर नानांचं शालेय शिक्षण आपल्याच इथं केबीपी विद्यालयात झालं, परंतु फर्ग्युसन मध्ये उच्च शिक्षण घेत असताना संघटन करणे, संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सोडवणे याची त्यांना जाणीव होती आणि म्हणूनच त्यावेळेस विद्यार्थी चळवळीत देखील त्यांनी पॅनल उभा करून विद्यार्थी दशकामध्ये त्यांची चुणूक दाखवली होती. त्यांच्या पॅनल मध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोदजी महाजन यांच्यासारखे सदस्य त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी त्यावेळेस निवडून आणले. आणि एवढंच नव्हे तर आणीबाणीच्या काळामध्ये एक आगळा वेगळा लढा उभारून युवकांना प्रेरणा देण्याचं काम नानांनी केलं. फक्त कोपरगावातच नव्हे तर पुण्यासारख्या ठिकाणी भयमुक्त पुणे होण्याकरता पतित पावन संघटनेचं स्थापन करून लढा उभारला. युवकांना संघटित करून गुन्हेगारी मोडीच काढली. कोपरगावचा पाणी प्रश्न असेल, सार्वजनिक हिताचे इतर वेगळे प्रश्न असतील, या सगळ्यांना वाचा फोडून नानांनी एक आगळी वेगळी संघर्षमय कारकीर्द नानांची गेली आणि त्याचाच फलित म्हणून या परिसरातील पंचक्रोशीतून लोकांनी म्हणजे नगर जिल्ह्यातील पहिले भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून येणारे खासदार म्हणून नानांनी एक जायंट किलर म्हणून त्यावेळेस नानांचं नावलौकिक झालं समग्र भारतभर. आणि त्यांची कारकीर्द अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी काम केलं. पूर्ण वेळ जनतेसाठी झटणारा एक संघर्ष योद्धा म्हणून नावलौकिक कमवलं. अशा या नेत्याला मी आजच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारातील सदस्यांनी जो उपक्रम घेतलेला आहे की 8 दिवस या ठिकाणी त्यांच्या स्मृती अनुषंगाने 500हून अधिक झाडं त्या ठिकाणी वाटप करून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची जयंती त्यांनी साजरी केली आहे. त्यांचा निश्चितपणाने वारसा भक्कमपणे हे लोक देखील चालवत आहेत, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.